प्रोडक्शन फेल ठरवणार क्रिकेट नेहमीच ठरलाय. लगातार 3 षटकार चढवले सुशील वाघमारे. यांच्याकडून आणि अजून एक कोणतरी नाव आहे घेतो थोड्या वेळात आठवड्यावर. यांच्याकडून 1000 रुपयाची बक्षीस बालासाठी सलग 3 षटकार. ऐकूया पूर्वार्धामध्ये काय घडतंय काय बिघडतंय. दीपकजी पाटील सर पळसपे. तुझ्या नावाने संघ खेळतोय, तुझ्या नावाने स्पर्धा भरवतोय. तू आहेस आमच्या लाडाचा देवांश. तुला आम्ही खूप मिस करतोय, तुला आम्ही खूप मिस करतोय. तुझी रे येते आम्हाला सोडून का गेलास देवांचे मला. तुझी रे येते. थँक्यू सो मच डीजे. तर जाऊया दुसऱ्या लढतीकडे. दोनही विजेते संघ आता मात्र आमने सामने आलेत आणि सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा आणि दुसऱ्या बाजूला मात्र सिद्धिविनायक भिंगारी. गोलंदाजीसाठी रघुनाथ परदेशी यांचा पहिलाच बॉल स्वीप केलाय आणि पहिल्याच बॉलवर मात्र फार मोठी सफलता अर्जित करत असताना मागच्या मॅच मध्ये मात्र अर्धशतक ठोकलं होतं, परंतु पुढच्याच मॅच मध्ये मात्र शून्यावर होतोय बाद. लागलाय मोठा करंट. आता मात्र सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाला रोशन 0 वर बाद. मॅन ऑफ द मॅच आणि एकाच मॅच मध्ये मात्र 6 विकेट्स घेणारा फिरकीचा जादूगर. ही खेळी मी तर म्हणेन कॅप्टन कुणाल नाईकची मात्र यशस्वी राहिले. पहिलं षटक मात्र दिलं गेलं ते रघु परदेशी यांना आणि त्यांनी निराश केलं नाही, कारण ही मोठी मी तर म्हणेन विकेट. आणि आता मात्र थोडासा रोशन सुद्धा नाराज आहे. त्याला समजून चुकलं की कसा शॉट खेळायला हवा होता आणि आता मात्र त्याला चूक उमगली असेल, परंतु फार मोठी विकेट मात्र मिळवली ती सिद्धिविनायक भिंगारी संघानं. तिसऱ्या स्थानावर किरण परमार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आता मात्र रोशन विना लढावं लागेल. गोलंदाज रघुनाथ परदेशी कमालीचे लेग स्पिनर बॉलर. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील मात्र सगळ्यात जास्त चेंडू वळवण्याची क्षमता कोणाकडे असेल तर ते नाव अपसूकच येते तुमच्या तोंडावर. रघु परदेशी यांचं लेजंड क्रिकेट 40+ खेळाडू आहेत, परंतु आजही तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन मैदानामध्ये त्यांचा खेळ नक्कीच पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग येत असतात. थोडीशी फ्लाइट डिलिव्हरी होती इथे मात्र जोरदार अपील लेग बिफोर द विकेट. पायचीत सापडलाय. LBW दुसरा धक्का बसलाय. तो अर्थात सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाला फलंदाज होतोय बाद. आणखीन एक फलंदाज शून्यावर संकेत पाटील. बाद झालाय तो संकेत पाटील सुद्धा. त्यामुळे जबाबदारी किरण परमार आणि नवीन येणारा फलंदाज प्रतीक भोईरवर येऊन पडले. समोर मात्र फिरकीचा जादूगार आहे. मॅजिकल स्पेल टाकण्यासाठी ओळखला जातो. मागच्या मॅच मध्ये 6 विकेट्स घेतल्यात ते रघुनाथ परदेशी यांनी आणि या मॅच मध्ये सुद्धा चांगली सुरुवात केली. म्हणजे या स्पर्धेमध्ये अगदी 8 विकेट. फिरून खेळण्याचा प्रयत्न सोपं नसेल, कारण लेग स्टंपच्या बाहेर पडल्यानंतर एवढा गर्रकन फिरतोय ना चेंडू, आणि तो चेंडू अगेन्स्ट द स्पिन खेळणं प्रत्येक फलंदाजासाठी मात्र चॅलेंज असेल, एक आव्हानात्मक असेल. आता मात्र फलंदाजांसाठी कमालीची बॉलिंग राहिले.
फिरून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा यावेळेस मात्र आणखीन एक चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बिसावणारा डॉट बॉल. फक्त एकच धाव आतापर्यंत आपण पाहतोय धावफलकावर लागले ती सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाची. मागच्या मॅच मधलं अर्धशतक या मॅच मध्ये मात्र कामास येणार नाहीये. त्यामुळे तुम्हाला कन्सिस्टन्सी क्रिकेटमध्ये फार टिकवावी लागते, सातत्य असलं गेलं पाहिजे. राईट आर्म राऊंड विकेटनं हाही चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र फिरला इथे मात्र आणि चांगलं यष्टीरक्षण त्या ठिकाणी करत असताना सूरज आहे यष्टांच्या पाठीमागे आणि इथे मात्र आणखीन एक फलंदाज परतेल. एकाच ओव्हरमध्ये मात्र 3 विकेट्स घेण्याचा कारनामा मात्र केलाय तो सिद्धिविनायक भिंगारी संघाकडून. लेग स्पिनर बॉलर रघुनाथ परदेशी पाहू शकता आपण. राईट आर्म राऊंड द विकेटनं हा चेंडू ज्या पद्धतीनं पकडतोय त्यानंतर मात्र कमालीचा इथे मात्र फलंदाज बाद होतोय. स्टंप्स उडवले होते त्या ठिकाणी, स्टंपिंगच्या स्वरूपात मात्र तिसरा झटका बसलाय तो सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाची थोडीशी वाताहत झाले. सुरुवातीलाच मात्र खराब फटकेबाजी झाली आणि त्यामध्ये मात्र 3 फलंदाजांचा बळी गेलाय. पहिलं षटक समाप्त झाले. रघुनाथ परदेशी यांनी धावा दिल्यात त्या फक्त आणि फक्त एकच धाव आणि तब्बल 3 फलंदाजांना बाद करण्याची कामगिरी मात्र या मैदानामध्ये 2 मॅचेस मध्ये त्यांची कामगिरी पाहिली तर तब्बल 9 विकेट्स घेतल्यात. पहिल्या मॅच मध्ये 3 धावा देताना 6 विकेट्स घेतल्या होत्या आणि या मॅच मध्ये मात्र फक्त 1 धाव देताना 3 विकेट घेतल्यात. म्हणजे 2 मॅचेस मध्ये मात्र रघुनाथ परदेशी यांनी दिल्यात धावा 4 आणि विकेट घेतल्यात 9. ही आकडेवारी मात्र थोडीशी ऐतिहासिकच वाटेल. हा विक्रम आज मात्र केलाय नाईट स्पर्धेमध्ये. तब्बल 50 विकेट्स स्पर्धा चालू झाल्यापासून मात्र 50 गडी बाद झालेत आणि 50वा विकेट सुद्धा रघु परदेशी यांनी मिळवलाय. पहिली विकेट घेतली होती प्रणय केणीनं, त्यानंतर आता मात्र 50 विकेट झाल्यात पाहता पाहता. 5वा सामना सुरू आहे. गोलंदाजी मार्कवर आता मात्र सज्ज होतोय तो आशिष परदेशी. राऊंड विकेटनं हा बॉल सन्मान दिलाय. बॅकफुटला जाऊन फक्त स्टिअर केलं होतं बॉलला पॉइंटकडे. सिंगल रन होईल धावसंख्येमध्ये बदल. कारण इथून आता मात्र जी कामगिरी झाले ही कामगिरी आता मात्र उंचवावी लागणार आहे. थोडीशी निराशाजनक कामगिरी झाले परंतु याही परिस्थितीमधून मात्र मार्ग काढावा लागेल तो सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाला घरच्या मैदानावर खेळताना. यावेळेचा फटका ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साईडला डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक धावत येतोय. मिसफील्ड झाली त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण मात्र चुकीचं झालं. अतिघाई संकटातनी. या 2 रन्स मिळाल्या 2 धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल. हेच करावं लागेल. सिंगल डबलवर कॉन्सन्ट्रेट करत या ओव्हरमध्ये मात्र स्कोर कार्ड आता मात्र कशा पद्धतीनं हलता ठेवता येईल याकडे मात्र विचार करावा लागेल तो दोनही फलंदाजांना. इथे फटका फसलाय. बॉल हवेमध्ये आहे. लॉफ्टेड ड्राईव्ह लॉंग ऑफचा फिल्डर येतोय, झेल सोडतोय. दुसरी धाव होईल का कंप्लीट. थ्रो येतोय स्ट्रायकर एंडला आणि इथे अपील झाले आणि रेफर टू द थर्ड अंपायर. स्क्वेअर लेग अंपायर सुनील पाटील सरांनी मात्र यावेळेस रेफर केलंय. ते 3ऱ्या पंचांची मदत घेतली जाईल आणि इथून मात्र चेक केलं जाईल. फॉर्च्यून इव्हेंटची टीम या ठिकाणी जरूर डिसिजन सोपवेल आपल्या समोर परंतु ही रिस्की धाव घेण्याचा मात्र प्रयत्न केला गेला होता आणि फार महत्वपूर्ण निर्णय असेल सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघ. अन्यथा एखादा फलंदाज गमावण्याची भीती सुद्धा वाटू शकत असेल. आता मात्र काय गोलंदाजी राहिले ती सिद्धिविनायक भिंगारी संघाची. तर नॉट आउट इज अ कॉल. फलंदाज सुरक्षित असेल, सुटकेचा निश्वास टाकला असेल तो आता मात्र सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाने या 2 धावांच्या बरोबरीने धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते 36 या आकड्यावर. दीपेश केणीनं मात्र डबल्स घेत हा स्कोर कार्ड पुढे नेण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय. मागचा सामना कमालीचा चुरशीचा पाहायला मिळाला या स्पर्धेमधील. एका बाजूला गावदेवी उसरली, दुसऱ्या बाजूला खलिवली चॅलेंजर पारगाव संघ. परंतु उसरली संघानं मात्र विजयी सलामी दिली. दोनही टीम्स मध्ये मात्र खेळाडू बऱ्याच दिवसानंतर आपल्याला दिसले. एका बाजूला आकाश तारेकर, सुमित दोंगडे, दुसऱ्या बाजूला नागेश खंडागळे. नागेश खंडागळे मात्र भारी पडला. शेवटच्या टप्प्यामध्ये मात्र केलेली फटकेबाजी पथ्यावर पडली.
आणि संघाचं अशक्यप्राय असं आव्हान मात्र त्यानं शक्य करून दाखवलं. सिंगल रन धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 या आकड्यावर. 7 रन्स ऑन बोर्ड. यावरचा बॉल टर्न केला ऑन साईडला. लॉंग ऑन कडे बॉल चाललाय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. एकच जाव येते. मोठे फटके आतापर्यंत विचार केला तर खेळू दिले नाहीयेत. पहिल्या ओव्हरमध्ये ते फारच कठीण होतं कारण रघु परदेशी गोलंदाजी करत होते. आता मात्र आशिष परदेशीच्या अगेन्स्ट सिंगल डबल्स कडे मोर्चा वळवलाय सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा टीमनं. इथे मात्र अपील आणि पंचांनी लगेच सांगितलं इट्स अ हाईट फॅक्टर. आणि इथे फलंदाज बाद होतोय. रनआउटच्या स्वरूपात खरंच गरज होती काय धावेची हा प्रश्न आता मात्र विचारला जाईल. आणि सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाला लागलाय आणखीन एक मोठा हादरा. धावचीच्या स्वरूपात यावेळेस मात्र बाद होतोय तो किरण परमार. थँक्यू डीजे. उद्याची रात्र असेल बरोबर 7 वाजता संध्याकाळी पहिली मॅच सुरू होईल. जयमान कामोठे संघ भिडेल VC शिवण्या दिघोडे या संघाच्या विरोधामध्ये. त्यानंतर सार्थक 11 वाकळण संघ भिडेल स्वराज 11 फुंडे उरण तालुक्यामधील संघ. दुसऱ्या बाजूला मात्र कल्याण डोंबिवली परिसरामधील आणखीन एक संघ कैलासवासी संतोषजी फडके पुरस्कृत वडवली B संघ आणि यांची लढाई असेल स्वरा आरुष 11 सावळे संघाच्या विरोधामध्ये. आणि चौथ्या मॅच मध्ये मात्र केतन तरे यांचा पृथ्वी 11 दाराबे संघ फाईट करेल स्वरांश एंटरप्राइजेस गौरसई. एक बिग फाईट मुकाबले तुम्हाला उद्याच्या रात्रीमध्ये पाहायला मिळतील. इथे पूल करायचं होतं इथे मात्र बीट झाला कम्प्लिटली. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाले. पनवेल की खुशबू कुणाल नाईक गोलंदाजी मार्कवर तुम्हाला पाहायला मिळतोय. तर पहिला डॉट बॉलला सुरुवात केली. मागच्याही मॅच मध्ये जर पाहिलं कुणाल नाईकची फलंदाजी अगदी लगातार 4 चौकार मारण्याचा विक्रम मात्र केला. मागच्या मॅच मध्ये चांगलाच बरसला होता. तो गोलंदाजावर अक्षरशः तुटून पडला होता. आणि एक अष्टपैलू खेळाडू आहे दिग्गज अष्टपैलू खेळाडू सध्याच्या घडीचा. फुलर लेंथ होता यावेळेस मात्र खोदून काढलाय. फटका चांगला होता परंतु लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचलाय. एकच धाव येईल. सिंगल रन होईल. धावसंख्येमध्ये बदल बॅकअप होतोय. एकेरी धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 या आकड्यावर. ओम साई भंगारपाडा सतीजी कटेकर यांच्या संघामधून प्रतितीय संघामधून मात्र तुम्हाला खेळताना दिसतो हा खेळाडू. जो प्रोफेशनल क्रिकेटर व्यावसायिक खेळाडू आहे आणि बऱ्याचशा स्पर्धांमध्ये मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये मग तालुक्याबाहेर जिल्ह्याबाहेर महाराष्ट्र बाहेर मात्र हा खेळाडू तुम्हाला खेळताना दिसतो. कुणाल नाईकचा हा चेंडू व्हेरिएशन्स कमालीचे आहेत या गोलंदाजाकडे. दोनही बाजूला चेंडू कट करण्याची कला अवगत आहे. दोनही बाजूला वळवतोय चेंडू. त्याचप्रमाणे यॉर्कर लाईन पद्धतीचे चेंडू असतील. बॅक ऑफ द हँड स्लोवर वन डिलिव्हरी मात्र टाकतो. त्यामुळे मिश्रणयुक्त गोलंदाजीसाठी ओळखला जातो तो कुणाल नाईक. यावेळचा चेंडू लॉफ्ट ड्राईव्ह लॉंग ऑफचा फिल्डर येतोय खाली. फलंदाज होईल बाद. आणखीन एक झटका मात्र बसलाय तो सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाला. आतिश पाटीलच्या स्वरूपामध्ये निम्मा संघ होतोय गारद. धरली कॅच या फिल्डरने तुझी धरली कॅच आणि रंगात आली बघा ही मॅच. फिल्डरने तुझी धरली कॅच रंगात आली बघा ही मॅच. फिल्डरने धरली कॅच रंगात आली. अमोल केणी येतोय. 5 फलंदाज बाद झालेत. चांगली गोलंदाजी सिद्धिविनायक भिंगारी संघाकडून. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव दिली होती रघु परदेशी यांनी. तब्बल 3 फलंदाज बाद केले होते. दुसऱ्या ओव्हरमध्ये आशिष परदेशी यांनी धावा दिल्या त्या फक्त 7 आणि आतापर्यंत विचार केला कुणाल नाईक. इथे मात्र अखूट टप्प्याचा बॉल होता. पूल करण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग झाला नाही. बॉल आता मात्र टप्पा पडल्यानंतर वळालाय तो बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे. तोपर्यंत मात्र 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना 11 धावा दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या. तिसरं षटक सुरू असताना आता मात्र पोहोचले. नेक्स्ट मॅच
श्री 11 पुरस्कृत जय हनुमान जोवेळी आणि त्यांची लढाई असेल मात्र गावदेवी उसरली या संघाच्या विरोधामध्ये. दोन्ही टीमचे कॅप्टन या. हो बॅकफुटला जाऊन यावेळेस मात्र स्लॅश पाहायला मिळतोय आणि बॉलला पाठवलंय तर डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय आणि मच नीडेड बाउंड्री हा येतोय पहिला चौकार तो सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा टीम साठी. स्क्रीनवर आपण पाहतोय सन्माननीय शशिकांतजी भोईर साहेबांना सरपंच फार मोठे योगदान नेहमीच आम्ही पाहिलं. देवांश भोईर स्मृती चषक केपी ग्रुप आणि देवांश 11 क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते म्हणून या संघाला मात्र घडवण्यामध्ये त्याचप्रमाणे या स्पर्धेचे मुख्य प्रणेते आयोजक सन्माननीय अप्पा केणी अर्थात शरदजी केणी साहेबांना आपण पाहू शकाल या स्क्रीनवर. A1 जोडी आहे या स्पर्धेची आणि इथे पारितोषिक येत आहे ते अमोल केणीसाठी लगातार 2 षटकारांना A1 जोडी प्रकाश भोपी आणि करण केणी यांच्याकडून मात्र तब्बल 1000 रुपयांचं आणि त्याबरोबर मात्र सरपंच साहेबांनी मात्र बक्षीस त्यांच्याकडूनच 5000 रुपये. सरपंच साहेब सांगतात की 5000 1000 नाही 5000. तर रोशनजी भोपी प्रकाश भोपी यांचे मोठे बंधू छोटे बंधू आहेत. अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र बीट करून गेला मंदार डावलेकरचा बॉल. इथे मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता तुम्हाला पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी राहिले खरं तर अगदी टिचून मारा तिखट मारा केला जातोय आतापर्यंत या मॅच मध्ये पाहिलं तर गोलंदाजांचं प्राबल्य वर्चस्व मात्र अबाधित आहे कारण ज्या पद्धतीने रघुनाथ परदेशी यांनी सुरुवात केली होती गोलंदाजीची. फुल टॉस बॉल यावेळेस मात्र भिरकावलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय. दीपेश केणीच्या बॅट मधून येतोय एक पहिला षटकार. वेस्ट हाईट साठी मात्र इथे रिव्ह्यू घेण्यात आला एम्पायर्स तर इथे चाचपडलं जाईल आता मात्र वेस्ट हाईट आहे की नाही आणि असं असेल तर मात्र सोने पे सुहागा. कुठेतरी धाबा होत नव्हत्या परंतु अखेरीस फुल टॉस पडला डावलेकरचा हा चेंडू आणि इथून मात्र 6 धावा तर अर्जित झाल्यात. तर डंपार तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते आणि चेक केलं जाईल. शैलेश चव्हाण सर तर वेस्ट हाईट आहे की नाही हे चेक केलं जाईल. फार महत्वपूर्ण निर्णय असेल इथून मात्र. इट्स अ फेअर डिलिव्हरी लीगल डिलिव्हरी आहे. तर षटकाराच्या मदतीनं मात्र धावसंख्येमध्ये होईल बदल. माझे साथी गुणसंख्या लेखक उमेशजी भोईर आम्हाला कळवतात की 22 धावा धावफलकावर लागल्यात. उमेशजी भोईर प्रसिद्ध गुणसंख्या लेखक आहेत. मोठ्या मोठ्या स्पर्धा आजपर्यंत मात्र कव्हर केल्यात. जिल्ह्याबाहेर जाऊन सुद्धा खरं तर 20 लाखाची स्पर्धा मात्र कव्हर केली होती त्यांनी आणि पहिलं आमंत्रण होतं त्यांना त्या स्पर्धेचं आणि तो प्रवास मात्र चालू झाला. परंतु उमेश भोईर पासपोर्ट सुद्धा आपण लवकर रेडी ठेवा. यावेळेचा हा फटका ऑन साइडला लॉंग ऑनला वेगानं चाललाय. क्षेत्ररक्षण झालंय त्या ठिकाणी परंतु 2 धावा मात्र काही वाचू शकले नाहीयेत. या 2 धावांच्या बरोबरीनं होईल धावसंख्येमध्ये बदल पण पासपोर्ट अशासाठी कधीही तुम्हाला 10PL स्पर्धेचा कॉल येऊ शकेल. उमेश भोईर सर चिंचपाडा यांना पाहतोय. खरं तर गुणलेखन कसं असावं एक आदर्श गुणसंख्या लेखक कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण असं आणि समालोचकांना कधीच टेन्शन नसतं की उमेश भोईर असले की. यावेळेस हा फटका मात्र चाललाय तो मिड ऑफच्या वरतून आणि कमालीचा झेल त्या ठिकाणी फिनिश झालाय. आशिष परदेशीच्या हातामध्ये बॉल मात्र जाऊन पडलाय. चांगला झेल आणि फलंदाज होतोय बाद तो बाई केणी अर्थातच दीपेश केणी मैदानाच्या बाहेर.
झोपेली संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण सुद्धा लगेच या, कारण इथून चौथं षटक सुरू आहे. सामना कधीही संपेल. 4 ओव्हरची मॅच आहे. टॉस केला जाईल इनिंग ब्रेकमध्ये. नवीन बॅट्समन प्रणय केणी येतोय. गोलंदाजी मार्कवर मात्र डावलेकर. मंदारचा हा बॉल इथून मात्र फाईन खेळण्याचा प्रयत्न मात्र केला गेला. रन कंप्लीट झाले. लेग बायचा इशारा मात्र येतो अंपायर जीवन गाबण सरांचा. या सिंगल धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल. 4 षटक या ठिकाणी समाप्त झालेत आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना खरं तर पहिल्याच बॉलवर रोशन पाटील बाद झाला आणि त्यानंतर मात्र थोड्याशा कमी धावसंख्या उभारली गेली. त्यामुळे रोशन पाटीलचं महत्व या टीमसाठी किती महत्वाचं आहे ते अधोरेखित करावंच लागेल. जोवेली टीमचा कॅप्टन आपण क्षणार्धात लगेच या. रघुनाथ परदेशी यांनी आज 2 मॅचेस खेळले, 3 षटकं टाकली, त्याच्यामध्ये फक्त 4च धावा दिल्या आणि तब्बल 9 विकेट्स. हा पराक्रम मात्र फार क्वचित तुम्हाला पाहायला मिळेल. 0.44च्या ॲव्हरेजनं मात्र काय गोलंदाजी झाले. कम्मालीची गोलंदाजी. मॅजिकल लेग स्पिनर रघुनाथ परदेशी त्यांची दहशत दुसऱ्या मॅचवर सुद्धा पाहायला मिळाली. त्यामुळं सिनियर खेळाडूचं महत्व मात्र एखाद्या संघासाठी किती असतं. आणि इथून मात्र चांगली बॉलिंगच्या जोरावर मात्र सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाची घोडदौड मात्र रोखून ठेवले. धाबा झाल्यात या मॅचमध्ये 25 धाबा आणि 26 धाबांचं लक्ष असेल. परंतु या 26 धाबांना मात्र कशा पद्धतीनं पाठलाग केला जाणार. दुसरं सत्र जसं चालू होईल, परंतु तत्पूर्वी मात्र 2 टीमच्या कॅप्टनमध्ये टॉस केला जातोय. बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला श्री 11 नरेंद्रजी कोमारे यांनी पुरस्कृत केलेला संघ जनमान जोवेली आणि दुसऱ्या बाजूला मात्र गावदेवी उसरली संघ म्हटला की नितीनजी भगत साहेब आले, विश्वासजी भगत साहेब, माजी सरपंच हरेश्वरजी भगत साहेब यांचं फार मोठं सहकार्य मात्र या संघाला पहिल्यापासूनच लागत आलंय. धन्यवाद दीपक सर. तर नाणेफेकीचा कौल गावदेवी उसरली संघाच्या बाजूने लागलाय. आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करणार. मगाची जी कमेंट्स केली खऱ्या अर्थानं एक चांगल्या खेळाडूचं लक्षण होतं, ज्याच्यामध्ये जो चांगला खेळणार तो जिंकणार. हाच क्रिकेट आहे. मागच्या सामन्याविषयी काय सांगाल? मागचं सामना आमचं नागेशचं मी नाव घेतलेलं असं त्याचं आणि संजय हे आमचे मेन खेळाडू आहेत आणि राकेश हे ह्यांचं एकजूट चाललं आमच्या 5 जणांचं, तर आम्ही कुठलीही मॅच कुठेही कसे जिंकू शकतो. आता मागच्या सामन्यामध्ये 42 धावा डिफेन्स करणारा संघ आहे. या जोवेली संघाविषयी काय सांगाल? त्यांची बघितली बॉलिंग चांगली आहे. आम्ही मग प्रयत्न करू की त्यांना कमी धावात रोखायचं, कारण की आम्हाला पण त्यांची बॉलिंग त्याच्या बॉलिंगवरती आम्हाला खेळता आलं पाहिजे तेवढं. ओके, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. तर जोवेली संघ आपण नाणेफेकीचा कौल गमावला आहे. प्रथम फलंदाजी आपल्या वाट्याला येईल. आपली खरी ताकद गोलंदाजी की फलंदाजी? गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही पण आहे. मागच्या मॅचला फलंदाजी झाली नाही, पण गोलंदाजी सगळ्यांनी चांगली झाली, त्यामुळे आम्ही जिंकलो. 4 षटकांचा खेळ आहे, ज्याच्यामध्ये प्रथम फलंदाजी आली आहे. किती धावा या मैदानावरती तुम्हाला सेफ वाटतात? 45 ते 50 धावा करण्याचा आम्ही प्रयत्न करू, कारण गोलंदाजी चांगली चालते. तो दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक. नाणेफेकीचा कौल लागला गावदेवी उसरली संघाच्या बाजूनं आणि प्रथम स्वीकारला क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीसाठी आमंत्रण केलंय ते म्हणजे श्री जय हनुमान जोवेली संघाला. गो टू कॉमेंट्री बॉक्स. 26 धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये आणि या 26 धावा चेस करण्यासाठी मात्र मैदानामध्ये सलामीवीरांची जोडी दाखल झाले. पाहूया कशा पद्धतीनं मात्र हा चेस केला जाईल. ऐकूया दुसरं सत्र. पुन्हा एकदा दिनेश पाटील सरांचा आवाज. सव्वीस धावांचं लक्ष आहे आणि 26 धावांचं लक्ष असताना पहिल्या चेंडूवरती 0वरती परततोय सूरज परदेशी. रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यात चिंचपाडा गाव. क्रिकेटचा हा रंगलाय थरार, काळ भैरव मैदानाचं नाव.
शशिकांत दादा देतात नेहमी देवांच्या आठवणी नाव धन्यवाद डीजे. जावळे संघाचा स्टार खेळाडू प्रसाद घरत याच्याकडून मात्र काका म्हणजे रघु परदेशी यांना खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. त्यांची गोलंदाजी पाहून प्रसाद ही मंत्रमुग्ध झालाय. त्याची फलंदाजी पाहून सर्व प्रेक्षक मंत्रमुग्ध होतात. आज त्याच्याकडून मात्र काकांना खऱ्या अर्थानं हे शाबासकीच म्हणता येईल किंवा त्याच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छाही काकांना येत आहेत. परंतु 26 धावांचा पाठलाग करायचं या मैदानानं अनेक चित्र दाखवलेत. 72 धावांचा पाठलाग झाला, इथे 20 धावाही झाल्या, इथे 42 धावाही डिपेंड झाल्या. लाईट्स बंद करायचे आहेत. वेट गाडी फिरतीये त्याच्यामुळे इथे मात्र 67 धावांचाही पाठलाग झालाय आता. परंतु 30 चेंडूमध्ये इथे 42 धावाही वाचवल्या गेलेत. 24 चेंडू 26 धावांचा आव्हान आणि पहिल्या चेंडूवर परतला सूरज परदेशी. कुणाल नाईक ऑन स्ट्राईक तर मंदार डवळेकर नॉन स्ट्राईक इनला उभा. पंतांचा इशारा येईल. पंत सुनील दादा पाटील आमच्याकडे वळतायत आणि सर सांगतायत हा चेंडू आहे स्वैर. एक धाव मात्र एक्स्ट्राच्या रूपानं मिळते आणि एका धावेनं धावफलकाचं खातं उघडलं गेलंय. 1-1. दीपेश केनी गोलंदाजीच्या मार्कवर राईट आर्म ओव्हर दी विकेट. 26 धावा वाजवायच्या आहेत त्या सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाला, तर 26 धावा पूर्ण काढायच्या आहेत त्या सिद्धिविनायक भिंगारी संघाला. चेंडू हवेत आहे परंतु रिकामी जागा कदाचित काम करून टाकेल. जागा रिकामी होती. 30 यार्डाच्या बाहेर फक्त आणि फक्त 2 क्षेत्ररक्षक उभे होते. एक होता मिड विकेटला आणि एक होता लॉंग ऑफला. पण चेंडू मात्र गेला लॉंग ऑन आणि अगदी काऊ करण्याच्या मध्ये बराच वेळ हवेत राहिला. 3 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेपर्यंत चेंडूने उचली घेतली. 1 बाउन्स चौकार. लागतात 5 धावा वाचवाव्या लागतील कारण इथे धावा अगोदरच दुष्काळ आहे धावांचा. वाव क्या बात. कव्हर पॉइंटच्या मधून स्लॅश केला चेंडूला, तिला सरळ भिरकावून डोक्यावरून हा आणखीन एक खणखणीत चौकार. आमचे गुणलेखक उमेशजी भोईर ज्यांची स्तुती आपण आताच दीपक पवार साहेबांच्या मुखातून ऐकली, ते सांगतायत की तब्बल 501 धावा आतापर्यंत टुर्नामेंटमध्ये झाल्यात. पहिलाच दिवस आहे. इथे मात्र तमाशा दाखवला जातोय. नाव बदललंय कुणाल नाईकचं. पनवेल की खुशबू नाव आलंय. कुठून आलंय कसं आलंय इंटरव्ह्यूमध्ये विचारलं जाईल एक दिवशी. परंतु त्या खुशबूनं आपल्या खेळाचा रंग बदलला. तो वास मात्र दरवळतोय. आपल्या खेळाचा गंध मात्र दरवळतोय. येतोय हा मात्र षटकार. विजयाकडे आगेकूच करताना अफलातून कामगिरी. सूरज प्रत्येक आतापर्यंत दोन्ही सामन्यात अपयशी ठरला, पण इथे मात्र चांगली कामगिरी कुणाल नाईकची. पंच पुन्हा एकदा आमच्याकडे वळतायत. सरळ जमिनीला समांतर करतायत. लेफ्ट अँड राईट. चेंडू मात्र वाईड आणि वाईडनं आणखीन एक धाव मात्र धावलकावर लागते. 14 पर्यंत मजल मारली गेली. फक्त 26 धावांचा पाठलाग. आता ह्या फक्तीच राहतील कारण पहिल्या षटक प्रगतीपथावर असताना धावा चांगल्या बनतायत. जस्ट ड्रॉप इन फ्रंट ऑफ द बाउंड्री आणि येतोय कव्हरच्या डोक्यावरून अगदी जशी चापट मारावी असा दर्जेदार फटका चौकार. शिर्डीचा राजा बॅक टू बॅक पुन्हा एकदा तीच पुनरावृत्ती करताना कुणाल नाईक लगावतोय सलग 4था चौकार. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा सलग 4 चौकार आणि याही सामन्यामध्ये सलग 4 चौकार. इथे जणू काही खानदेश टाकलेत. विशाल केनी यशाच्या पाठीमागे जरूर होता
परंतु चेंडू मात्र कोणी पकडू शकला नाही आणि चेंडू गेला सरळ लॉंग स्टॉपच्या दिशेनं अगदी फाईन लेगच्या मध्ये आणि ह्या 22चा चौकार येतोय. अगोदर मात्र खरपूस फलंदाजीनं बॅटनं मार खाला आणि मग मात्र हा 22नं पहिल्या षटकाची सांगता झाली. धाबळकर धावा लागल्या तब्बल 22. येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी निव्वळ 4 धावांची गरज. पुढचा सामना असणार आहे तो म्हणजे जोहेली बनाम उसरली संघानं रेडी राहायचं आहे. मैदान अजिबात रिकामं सोडायचं नाही कारण कदाचित हा सामना आयोजकांचा वेळ हे वाचू शकतो. निव्वळ 4 धावांची गरज. पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा आल्या. 26 धावांचं गणित होतं आणि 26 धावांचं गणित लागल्यानंतर सूरज परदेशी 0वर परतला आणि त्यानंतर मात्र या कुणाल नाईकनं जो प्रहार केला फलंदाजीमध्ये बॅटच्या प्रहारातून मात्र हा संघ वाचला नाही. मी चिंचवाडा संघाला नक्कीच विशाल केने असेल, बाला असेल, दीपेश असेल, या सर्वांना नक्कीच एक गोष्ट सांगू इच्छितोय की ज्याप्रमाणे आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये जी सुरुवात करताना पहिल्या सामन्यामध्ये ते सातत्य तुम्हाला टिकवावं लागेल. बालाचं दुसऱ्या सामन्यामध्ये फेल होणं नेहमीच सुनील स्पोर्ट चिंचवाडा संघाला मात्र अवघड जागेवरचं दुखणं झालंय. सुंदर खेळ पाहतोय. अगदी फक्त स्वीप केलाय. पॅडल स्वीपच्या आधारावरती चेंडू मात्र आला. एकदा मात्र मिळते या चेंडूवरती कारण सामना खूप दूरवर नाहीये. अगदी हातामध्ये आलाय आणि ओळखलं मंदारनं चेंडूवर दिशा दिली. स्क्वेअरच्या दिशेने चेंडू आला. धाव मात्र मिळते 1 आणि त्याप्रकारे धावा लागतात 23. निव्वळ 3 धावांची गरज उरलेल्या 17 चेंडूमध्ये. 17 चेंडू आणि 3 धावा. उसरली गावदेवी उसरली संघ रेडी राहा आपण आणि त्याचबरोबर जोवेली संघ सुद्धा. चेंडू हवेत उडवलाय आणि सामनाही संपवलाय. आपल्या नेक इराद्यानं आपल्या स्टाईलनं आपला गंध पसरवत हा मात्र छोट्या खणीचा जबरदस्त अफलातून ऑलराऊंडर कुणाल नाईकनं निव्वळ 8 चेंडूमध्ये सामना संपवला. 26 धावांचा यशस्वी पाठलाग केला आणि सरळ तिसऱ्या फेरीमध्ये जाऊन दाखल झालाय सिद्धिविनायक भिंगारी संघ. भिंगारी संघाचं मनपूर्वक अभिनंदन. त्याचबरोबर बाळाचा हा संघ सुनील स्पोर्ट चिंचवाडा संघ मात्र आपल्या गुणवत्तेला न्याय देऊ शकला नाही. दुसऱ्या फेरीमध्ये पुन्हा एकदा हा संघ नांगी टाकताना दिसला. बाळाचं 0वर परतणं आपल्या संघाला नेहमी त्रासदायक ठरलाय. तो बाला 0वर परतला आणि धावसंख्या मात्र फक्त झाली 25. 26 धावांचा पाठलाग सहज झाला. उसरली संघाला विनंती असेल की आपण लगेचच मैदानाकडे रवाना व्हायचं आहे. आपला निर्णय अंमलात आणायचा आहे आणि इथे प्रथम फलंदाजीसाठी 2 सलामीर म्हणजेच श्री जय हनुमान जोवेली संघाच्या दोन्ही सलामीर आणि मैदानाकडे लगेच रवाना व्हायचं आहे.